नमस्कार. या योग निद्रा सत्रात तुमचं मनापासून स्वागत. हे सत्र तुम्हाला सखोल विश्रांती, मानसिक शांतता आणि शरीराला आराम देण्यासाठी तयार केलेलं आहे. आज आपण योग निद्रेचा अभ्यास करणार आहोत किंवा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत. योग निद्रा शरीर, मन आणि मनातील विचार यांना शांत आणि एकाग्र करण्याची क्रिया. शरीराला आणि मनाला एका उच्च पातळीवर घेऊन जाण्याची क्रिया म्हणजे ही योग निद्रा. ही योग निद्रा जशी शरीराला शांत आणि एकाग्र करते तशीच मनाला सुद्धा करते. योग निद्रा करताना तुम्ही जे कपडे परिधान करणार आहात ते शक्यतो सैलसर असावे. शरीरावर जर तुम्ही चष्मा, घड्याळ अशा काही वस्तू वापरत असाल तर त्या योगनिद्रा करताना काढून ठेवाव्यात, ज्यामुळे तुम्ही जेव्हा शांत पाठीवर झोपून याचा अभ्यास कराल ना, तेव्हा शांत आणि रिलॅक्स वाटेल. योगनिद्रेचा अभ्यास पाठीवरती झोपून शवासनात पडून करायचा असतो. जिथे शांत जागा असेल तिथे मॅटवरती किंवा सतरंजीवरती शांतपणे झोपून घ्या. त्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही पायांच्या टाचा आतल्या बाजूला, बोटं बाहेरच्या दिशेला, दोन्ही हात शरीरापासून लांब, दोन्ही पंजे म्हणजेच तळहात वरती आकाशाच्या दिशेला. मानेची ठेवण उजवीकडे, डावीकडे किंवा सरळ, तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी ठेवा. संपूर्ण शरीर पूर्णपणे सैल सोडायचे. डोळे अलगद मिटून घ्यायचे. अजूनही शरीराची काही हालचाल करायची असल्यास करून घेऊ शकता. पण योग निद्रेचा अभ्यास सुरू झाल्यावर शक्यतो माझी हालचाल होणार नाही याकडे बारकाईने लक्ष द्या. संपूर्ण शरीर शिथिल करा. ही योग निद्रा ना दिसायला खूप सोपी आणि सहज प्रक्रिया, पण करायला अशी खूप अवघड. कारण यामध्ये आपल्याला काहीही करायचं नसतं आणि काहीही न करणं हे काहीतरी करण्यापेक्षा खूप अवघड असतं. कारण आपल्याला सतत काही ना काही करायची सवय असते. काही नाही तर विचार तरी आपण करतच असतो. पण योग निद्रेमध्ये जसं आपण शरीर स्थिर आणि शांत करणार आहोत ना, त्याबरोबर मनातले विचार सुद्धा शांत करणार आहोत. बघूया तर योग निद्रेचा अभ्यास सुरू करूयात. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलेलंच आहात. हात शरीरापासून लांब आहेत, तळवे आकाशाकडे आहेत. मान डावीकडे, उजवीकडे किंवा सरळ तुम्ही ठेवलेली आहात. डोळे अलगद मिटून घेतलेले आहात आणि ह्या आता मिटलेल्या डोळ्यांनी आपण संपूर्ण शरीराचा प्रवास करणार आहोत. प्रवास करताना मी ज्या शरीराच्या स्नायूंचं नाव घेईन तिथपर्यंत अगदी मनापासून पोहोचायचे. मनापासून तिथे लक्ष केंद्रित करायचं आणि पूर्ण शरीर आता शिथिल करायचं. लक्ष एकाग्र करा. पहिले लक्ष एकाग्र करायचंय तुमच्या श्वासाकडे. श्वास घेताना आणि सोडताना त्याचा स्पर्श अनुभवूया. श्वास आत घेताना हवा हलकीशी थंड, श्वास बाहेर सोडताना हवा हलकीशी गरम. तुमच्या दोन्ही नाकपुड्यांना होणारा हा किंचितसा बदल अनुभवायचा. श्वास आत घेताना थंड आणि बाहेर पडताना गरम. जसा तुम्ही खोल श्वास आत घेताय आणि हलकासा बाहेर सोडताय, त्याबरोबर शरीर शिथिल आणि रिलॅक्स होत चाललंय. ह्या मिटलेल्या डोळ्यांनी लक्ष केंद्रित करायचंय तुमच्या पायाकडे. दोन्ही पायांचे तळवे, दोन्ही पायांची बोटं, टाचा पूर्णपणे रिलॅक्स करायचे. लक्ष केंद्रित करायचंय दोन्ही पायांच्या अँकलकडे. दोन्ही पायांचे अँकल म्हणजेच घोटे पूर्णपणे शिथिल, पूर्णपणे रिलॅक्स.
काफ मसल्स, दोन्ही पायांच्या पोटऱ्या पूर्णपणे शिथिल, पूर्णपणे रिलॅक्स. हळूहळू लक्ष केंद्रित करायचे दोन्ही पायांच्या गुडघ्यांकडे. दोन्ही पायांचे गुडघे पूर्णपणे शिथिल, पूर्णपणे रिलॅक्स. आता हळूहळू लक्ष केंद्रित करा दोन्ही पायांच्या मांड्यांकडे. थाईज पूर्णपणे शिथिल, पूर्णपणे रिलॅक्स. आता हळूहळू लक्ष केंद्रित करायचंय दोन्ही पायांच्या खुब्यांकडे, म्हणजेच हिप जॉईंट्स. त्यांना पूर्णपणे शिथिल करायचे, रिलॅक्स करायचे. आता तुमचे दोन्ही पाय पूर्णपणे शिथिल झालेत. त्याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करायचंय आणि हळूहळू लक्ष केंद्रित करा पाठीकडे. पाठीचा सगळ्यात खालचा भाग, मधला भाग, वरचा भाग पूर्णपणे रिलॅक्स. पाठीचा कणा, स्पाइन, त्याला सुद्धा पूर्ण शिथिल, पूर्ण रिलॅक्स करायचं. पूर्ण पाठ आता रिलॅक्स झाली. पाठीचे स्नायू पूर्णपणे शिथिल, पूर्ण पाठ रिलॅक्स झाली आहे त्याची अनुभूती घ्यायची आणि हळूहळू लक्ष केंद्रित करायचे तुमच्या पोटाकडे. पोटाचा सगळ्यात खालचा भाग, ओटीपोट, त्याच्याकडे लक्ष केंद्रित. पोटाचा सगळ्यात खालचा भाग, जिथे पुरुषांमध्ये असलेली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पूर्णपणे रिलॅक्स करा. फिमेल म्हणजेच स्त्रियांमध्ये असलेली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ज्यामध्ये युटेरस, फेलोपियन ट्यूब्स, ओव्हरीज रिलॅक्स करा. पूर्णपणे रिलॅक्स. पोटाकडे लक्ष केंद्रित. पोटाचा सगळ्यात वरचा भाग, जिथे डायजेस्टिव्ह सिस्टीम चालते, तिथे असणारे लार्ज आणि स्मॉल इंटेस्टाईन, स्प्लीन, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियाज यांना सुद्धा रिलॅक्स करायचे, शिथिल करायचे. पोटाचा पूर्ण भाग आता रिलॅक्स झालाय त्याची अनुभूती घ्यायची आणि सावकाश लक्ष केंद्रित करायचंय छातीकडे. छातीमध्ये असणारे दोन्ही लंग्स आणि हार्ट पूर्णपणे शिथिल करा. लक्ष मानेकडे, पूर्णपणे मान रिलॅक्स करायचे. त्यानंतर लक्ष केंद्रित करायचे दोन्ही खांद्यांकडे, शोल्डर्स रिलॅक्स. त्याचबरोबर दोन्ही हात, लक्ष केंद्रित दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची बोटं, दोन्ही हातांचे तळहात, मनगट, कोपर, दंड पूर्णपणे शिथिल, पूर्णपणे रिलॅक्स. दोन्ही हात पूर्णपणे रिलॅक्स झालेत. लक्ष केंद्रित मानेकडे. रिलॅक्स युअर नेक मसल्स. हळूहळू लक्ष केंद्रित करा चेहऱ्याच्या स्नायूंकडे. चीन, बोथ लिप्स, नोज, बोथ आईज, आयब्राउज, फोरहेड रिलॅक्स, पूर्णपणे शिथिल. डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत पूर्ण शरीर आता रिलॅक्स झालंय, त्याची अनुभूती घ्यायची. ह्या शरीरासोबतच मनाला सुद्धा शांत करायचं, रिलॅक्स करायचं. आता लक्ष केंद्रित करायचंय तुमच्या श्वासांकडे. बघा, श्वसन संथ, शरीर रिलॅक्स. आता हे संथ झालेले श्वसन मनापासून अनुभवा. प्रत्येक श्वास जो शरीरात प्रवेश करतोय त्या प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या शरीरात आनंद, उत्साह, चैतन्य अगदी ओतप्रोत भरून घ्या. पूर्णपणे शरीराने रिलॅक्स, श्वसन संथ आणि मन शांत. आता शांत मनाने स्वतःला बघायचं. छान तयार होऊन सकाळी सकाळी मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला पडलाय. आज तुमच्या मनात येतंय रोज रोजच्या दिनचर्येपेक्षा काहीतरी वेगळं करावं.
थोडंसं छान उंचावरील एखाद्या ठिकाणाला भेट द्यावी. छान उंच डोंगरावर, छान गर्द हिरव्या झाडातून डोकावणाऱ्या महादेवाच्या मंदिरात. आणि बघा ना, काय योगायोग. योग परंपरेत शिवाला आदियोगी म्हणजेच पहिला योगी म्हणून संबोधले जाते. आदियोगी योगाचा स्रोत मानले जाते, ज्यांनी सीमित मानवी मर्यादांच्या पलीकडे जायची शक्यता सर्व मानव जातीला उपलब्ध करून दिली. ह्या योग विज्ञानात शिव हा देव म्हणून ओळखला जात नाही, तर तो प्रथमयोगी म्हणून ओळखला जातो. मानवाच्या मनात हे बीज त्यानेच पहिल्यांदा रोवले. असा सुंदर विचार मनात करत तुम्ही निघाला. छान सकाळच्या वातावरणात थंड हवामान, थंड वारा सुटलाय. त्याचा स्पर्श घेत घेत आता तुम्ही पुढे निघाला आहात. आता या डोंगरावर जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्या दिसतात. 1, 2, 3 अशा त्या पायऱ्यांवर तुम्ही चढायला सुरुवात करताय. प्रत्येक पायरीवर पाऊल टाकत तुम्ही एक एक पायरी वर चढताय. त्याचबरोबर मागे पडणाऱ्या पायऱ्यांसोबत आयुष्यातील वाईट प्रसंग, घटना, वेदना, चिंता मागे पडताय. आणि हा स्पर्श तुमच्या मनाला पण स्पर्श करतो. त्यामुळेच तुम्ही अजून आनंदी होऊन पुढचं पाऊल मोठ्या आत्मविश्वासाने टाकताय. आता तुम्ही पुढे पुढे जाताय. थोडं थोडं उंच उंच जायला लागलाय. आजूबाजूला घनदाट जंगल, सगळीकडे झाडच झाडं. त्या झाडांवर पक्षी छान किलबिल करतायत. आणि त्याचबरोबर पक्षी आपल्या कामात मग्न होऊन घरटं बांधताना दिसतायत. आजूबाजूला असणाऱ्या या जंगलातून एक एक काड्या गोळा करत अगदी चिकाटीने, अगदी सुबक घरटं आपल्या पिल्लांसाठी बांधताना दिसतायत. त्याचप्रमाणे आपणही आपल्याला आलेल्या अनुभवांची शिदोरी गोळा करत करत कुठेही न डगमगता आपल्या चांगल्या ध्येयापर्यंत पोहोचायचा निश्चय करायचा. आता हळूहळू पायऱ्या चढत चढत पुढे जाताय. सूर्याची ही पहिली कोवळी कोवळी किरणं डोंगराआडून तुम्हाला स्पर्श करून उभेची जाणीव करून देत आहेत. आणि ह्याच किरणांची सकारात्मकता तुम्ही साठवून घेत आहात. ह्याच सकारात्मकतेच्या जोरावर पाय रोवून तुम्ही तुमचे आयुष्य सुखमय करायचे आहे. आजूबाजूच्या सौंदर्यमय निसर्गाचा आस्वाद घेत कसे पुढे जाताय हे तुम्हाला कळतच नाही. आणि आता तुम्ही मंदिराच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय. आणि तिथून येणाऱ्या घंटानादाने तुम्ही प्रसन्न होऊन गेलात. एखाद्या उंचावर चढताना झालेले परिश्रम वाऱ्याच्या झोत्याप्रमाणे अगदी निघून गेलेत आणि वेगळीच अनुभूती मिळते. पुढे पुढे जाताय आणि तुमच्या नजरेस पडतंय हे महादेवाचं मंदिर, म्हणजेच शिवशंकराचं मंदिर, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात. तुम्ही आत प्रवेश करताय आणि त्या मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा तुम्हाला अनुभव येतोय. लगेच तुम्ही दोन्ही हात जोडून ह्या भगवान शंकरांच्या पिंडीला मनापासून नमस्कार करताय. मन अगदी प्रसन्न आणि शांत झालंय. अगदी प्राचीन काळातलं मंदिर, तिथे सतत घुमत असणाऱ्या ओंकाराचा नाद. वा, खूपच सुंदर वाटतंय. तेथील वातावरण अनुभवून मनावरील ताण, दडपण अगदी हलकं झाल्यासारखं वाटतंय. आणि त्या वातावरणातून तुमचे पाय बाहेर निघतच नाहीत. तुम्ही तिथेच बसून थोडा वेळ शांत डोळे बंद करून फक्त लक्ष तुमच्या श्वासाकडे. तुम्ही बसलाय, श्वास सुगंधी, मन आनंदी. सावकाशपणे आपण योग निद्रेतून हळूहळू बाहेर येणार आहोत.
दोन्ही हातांची बोटं, पायाची बोटं हलकीशी हलवायची. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही तळहात तुमच्या नाभीवरती. पूर्ण श्वास घ्या आणि हळूहळू सोडायचा आहे. श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडताना उजव्या कुशीवर वळायचंय. दोन्ही पाय पोटाजवळ खेचून उजवा हात मानेखाली. 3 वेळेला डीप ब्रीदिंग करायचे आणि आपल्या आपल्या मॅटवर उठून बसायचे. ही विश्रांती आणि शांती आपल्या दिवसभरात आपल्या सोबत ठेवा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.